उपरत्न म्हणजे काय आहे तर सेमी प्रेशस स्टोन आहे. हा म्हणजे नवग्रहाशी त्याचा तितका जवळचा संबंध नसतो, पण धारण केल्यानंतर त्याचा इफेक्ट मात्र मिळतो. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. आता उपरत्नामध्ये लॅपिस हे निळ्या रंगाचं एक आहे बरं का. म्हणजे शनीचं नीलम रत्न ज्या वेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस ते इतकं महाग रत्न घेणं आपल्याला कधी कधी अशक्य असतं. मग त्यावेळेस जर आपण हे लॅपिसचं घेतलं, लॅपिस म्हणजे स्टोन जो आहे तो उपरत्नामध्ये येतो, तो निळ्याच रंगाचा असतो. नीलमचं उपरत्न लॅपिस. मग तो मकर कुंभ किंवा तुळा राशीमध्ये रत्नांप्रमाणे हे जे विशिष्ट गुण दाखवणारी उपरत्न आहेत ती आपण वापरताना तशीच काळजी घ्यायची जशी आपण रत्न वापरताना घेतो. उपरत्नांचा वापर ज्योतिषी, वास्तुतज्ञ, रेकी थेरपिस्ट, प्राणिक हिलिंग करणारे, औषधं निर्माण करणाऱ्या आयुर्वेद किंवा वैद्य हे लोक करतात. आणि आता आपण त्याविषयी विस्ताराने पाहूया, कारण बरीचशी माहिती त्या उपरत्नांमुळे आपल्याला मिळते. कारण 9 ग्रहांचे जरी 9 मेन रत्न असली तरी उपरत्न पुष्कळ आहेत. आणि ही सगळीकडे वापरता येतात. या उपरत्नांचा आपण ब्रेसलेट म्हणून वापर करू शकतो. ते जे स्टोन असतात ते अंगठीमध्ये घालू शकतो, पेंडंट म्हणून वापरू शकतो, नेकलेस सारखा त्याचा उपयोग करू शकतो. कारण जेव्हा छोटे स्टोन असतील तेव्हा ते वापरू शकतो.